जंगलातली रात्र ही अशीच असते, भीती दाखवणारी. पण ही पहाट पाहिलीये का कधी? नाही ना. मग आता पहाच. हजारो वर्ष सूर्य आपल्या किरणांनी हे अरण्य असंच जागवतोय. ते पहा, आले किरणांचे हात. काळोखाला पळवून लावणारी पहाट पाहण्यात ही जी गंमत आहे ना, वा, मी खरंच भाग्यवान आहे. गेली 450 वर्ष हा सोहळा मी रोज पाहतोय. किरणाचा हा नियम आजवर कधीच चुकलेला नाहीये. वा, खरंय बाबा. असं वाटतं आपल्या किरणांनी अंधारून गोंजारून जणू काही आपल्याला जाग करतायत सूर्यदेव. अरे, बाळ राजे अजूनही निजलेलेच आहेत का? उठा उठा बाळराजे, उठा. लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती प्राप्त होय, हो की नाही? पण आजोबा, मी रात्रभर झोपू शकलो नाही. का बुवा? अहो आजोबा, रात्री काजव्यांचा नाच पाहत होतो. तो संपेच ना सकाळपर्यंत. काय बाळराजे, आता तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायला हवी. अरे, मित्र आहेत ना तुझे ते. मग त्याची तक्रार नाही करायची. हो आजोबा. होय. बघा ना आजोबा, कानाची पुंगा गुलगुल्या करतोय. चकित झाला तर? अहो, हीच तर खरी मजा आहे. पाहिलं की नाही, माणसासारखं यांचंही जग असतं. एक अनोखं जग, 4 ऋतूंमध्ये गुंफलेलं. घुमट मिला दे
वैशाखाचा वळवा जाळी ग्रीष्माची तलखी अग्निरथावर आरूढ होते सूर्याची पालखी रानपान आक्रंदन करते पाणवठे सरती सरित मृगाच्या भिजण्यासाठी व्याकुळते धरती व्याकुळते धरती. मला आठवतंय माझ्या लहानपणीचं हे जंगल, हिरवीगार वनराई, वेगवेगळ्या ऋतूंमधलं सौंदर्य, अगणित प्राण्यांनी भरलेल्या या रानात मग एक निराळा प्राणी आला. माणूस त्याचं नाव. 2 हात 2 पाय, चेहऱ्यावर भाबडा भाव. आमच्या सोबतीनं हसायचा, नाचायचा, रमायचा. आम्ही देतो प्राणवायू म्हणून मानायचा आभार, आमच्यामुळे पडतो पाऊस म्हणून मानायचा उपकार. खरंच आपल्या जंगलातही फारच सुंदर आहे. पण तो मनुष्य प्राणी असाच आहे का हो? नाही बाळा, आता त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल जास्त प्रिय वाटू लागलंय आणि त्या प्रेमापोटी त्यानं हिरव्या गार जंगलांची कत्तल सुरू केली आहे म्हणे. बघताय ना आणि ऐकताय ना, या सुंदर नंदनवनात प्रत्येकाच्या मनात माणसाची भीती आहे. मनुष्य आपल्यावर आक्रमण करणार असं वाटतंय त्यांना. राहील का हो हे जंगल सुरक्षित? असंच सुंदर हा कसला गोंगाट? खरंच तो माणूस प्राणी आपल्याला मारून टाकणार का? मला खूप उंच व्हायचंय, मोठं व्हायचंय, अगदी आजोबांसारखं. भिवू नकोस बाळा, भिवू नकोस. अरे होशील ना तू, मोठा होशील, तुझ्या आजोबांसारखा 450 वर्षांचा. हे खरं होऊ दे रे परमेश्वरा, खरं होऊ दे.
जंगलाचा हा कोपरा अजून शिल्लक आहे. हीच संधी आहे. इथं कोणी यायच्या आत ही झाड कापून काढायला पाहिजे. हा. मग काय, कोळसाच कोळसा म्हणजे फायदाच फायदा. आधी ये मोठं झाड, लाकडाचे लई पैसे भेटतील रे. यार पटापट काढा कुऱ्हाडी. काय वाईट केलंय त्यांनी तुमचं? सोडा सोडा त्यांना. ही वर्ष दुसऱ्यांसाठी जगलेत ना ते. कोणीतरी थांबवा त्यांना. अरे हे बारीक झाड घे कापून, पडदिशी होईल. जास्त त्रास पण नाही होणार. अरे वैर हे राहिलंच की याच ट्रकात जाईल ती. चला र घ्या कापून कोणी यायच्या आत. अरे पाहिजे तर तुम्ही मला मला सोडा, पण त्याला त्याला सोडू नका. सोडा सोडा त्याला. नका रे सोडा. अरे अरे कोणतरी वाचवा रे याला. कोणतरी वाचवा. कोणतरी वाचवा याला. या घराचा वाचवा तुम्ही. देवा देवा मी जातो. तरी वाचवा. नाही नाही. सोडा सोडा त्याला. सोडा म्हणते ना. सोडा. माझ्या बाबाचं आम्हाला जितक्या मायने सावली देत होते तितक्याच मायने ते तुम्हाला पण सावली देत होते ना. कसा झाला तुम्ही आज त्यांच्यावरती. आणि माझं किती गोड स्वप्न होती त्याची. केवढ्याशा भांड्यांवरती पाखरं बसली, लेकरंच पोपाळे बांधली. काय स्वप्न आवाज होतं माझ्या मनात. कसे रे क्रूर झाला. कसे क्रूर झाला. तुम्हालाही आहेत ना चिमणी बाळ. असतात ना रे तुम्हा माणसांना ही भावना. मग का करता असं. का चालवता कुऱ्हाडी. सांगा ना. बोला ना. गप्प का आता. सांगा ना कोणीतरी. का वागतात माणसं तशी.
मृत्यूंचा आकडा 20,000च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय सैन्य हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या दुर्गम भागात संकटात अडकलेल्या हजारो स्थानिक नागरिकांचे आणि यात्रेकरूंचे जीव वाचवण्याची पराकाष्ठा करत आहे. जवळपास 1200 कोटींच्या आसपास आर्थिक नुकसानाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. गेल्या काही वर्षात झालेली अमर्याद वृक्षतोड हे या महाप्रलयाचं एकमेव कारण असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या 5 वर्षात राज्यात पडणाऱ्या दुष्काळाला मागील 2 दशकातील जंगलतोड कारणीभूत असल्याचं तपासात सिद्ध झालंय. या अफाट सृष्टीच्या निर्मितीपैकी तुम्ही एक. तिनं तुम्हाला निर्माण केलं, जगणं शिकवलं. तिच्या इतर निर्मितीपेक्षा अधिक अशी बुद्धिमत्ता दिली. आणि तुम्ही काय केलं? स्वतःच्या स्वार्थाकरता ती बुद्धीच गहाण टाकली आणि क्रूरपणे तुटून पडलात तिच्यावर. वनांची कत्तल केली, समुद्र बुजवला, नद्या आटवल्या आणि तरीही वखवख संपतच नाहीये तुमची. या साऱ्यात तिचा समतोल बिघडलाय. हे थांबायला हवं, नाहीतर सर्वनाश अटळ आहे. जागे व्हा, उठा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सृष्टी मातेचा टाहो ऐका. हे सारं एक वाईट स्वप्न होतं असं समजूया. कसलीही अपेक्षा न करता आपल्याला सतत देणारे वृक्ष जर जगले तरच आपण जगणार आहोत. आज एक शपथ घेऊया. सृष्टी मातेचा करपून गेलेला हिरवा पदर पुन्हा हिरवा करूया. फुलण्याची आशा झाडांना देऊया. पानाच्या तारात सूर्य मिसळून गाऊया. सगळ्याच्या रंगात यारे रंगूया.